स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे जीरा आलू बनवणार आहे. त्यासाठी बघा मी 3 उकडलेले बटाटे घेतले आहेत. तर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 1 चमचाभर सौंफ, 1 चमचाभर धने, 1 चमचा भरून जिरे आणि 1 सुकी लाल मिरची ॲड करायची आणि ते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे सगळं थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, आलं आणि 1 हिरवी मिरची घ्यायची. ते मिक्सर करून घ्यायची. मोठंच मिक्सर करायचं. मसाला आता आपला थंड झाला ते ॲड करायचा आणि मिक्सर करून घ्यायचं. 1 चिमूटभर हळद टाकायची आणि काश्मीरी लाल तिखट टाकायचं. आता हे सगळं मिक्सर करून घ्यायचं. तिखट तुम्हाला केवढं हवं आहे ते तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता. आता एका पॅनमध्ये 3-4 चमचे तेल ॲड करूया. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा भरून जिरे टाकूयात. 1 चमचा भरून मोहरी टाकूया. 1 छोटा चमचा हिंग टाकूयात, म्हणजे त्याने चव छान लागते. आणि 1 सुकी लाल मिरची टाकूया. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण मिक्सर केलेला मसाला टाकूया त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिट त्यात भाजून घेऊया तेलामध्ये. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा भरून मीठ टाकूया आणि 1 छोटा चमचा आमचूर पावडर टाकूया, म्हणजे भाजीला जरा चटपटीतपणा येईल आमचूर पावडरमुळे. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. नंतर 1 चमचा भरून तूप टाकूया त्यामध्ये आणि नंतर आपण बटाटे कट केलेले ते टाकूया आणि हलक्याशा हाताने मिक्स करून घेऊयात. मसाला बटाट्याला सगळीकडे लागला पाहिजे. हे बघा झटपट आपली भाजी झाली तयार. आणि नंतर वरनं थोडीशी कोथिंबीर टाकूयात. तुम्ही बघू शकता आपली अशी छानशी अशी भाजी झाली तयार. खायला पण चविष्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.